मित्रहो, ज्ञानदीपाच्या दीपोळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कारण ही खऱ्या अर्थानं ज्ञानाची दीपोळी असते. दिवा लावून अंधार दूर करणे हे प्रतिकात्मक आहे. जगण्यातला अज्ञान रूपी, अंधश्रद्धा रूपी अंधार विवेकाने आणि ज्ञानाने दूर व्हावा ही या दीपोळीच्या निमित्तांची शुभेच्छा आहे. हाच संदेश आहे. या निमित्तानं जे काही फराळ दिला जातो, तो खाद्यपदार्थ दिले जातात, हा एक भाग आहे, तो पोटासाठी. पण मनासाठी, बुद्धीसाठी, मनासाठी भावनिक फराळ आणि बुद्धीसाठी वैचारिक फराळ सुद्धा देण्याची आवश्यकता आहे. जसं पौष्टिक फराळ दिल्यानंतर खाद्यपदार्थ रूपी तृप्तीचा ढेकर येतो आणि त्या फराळाने एका दिवसाचेच नाही पण रोजच्या आपण जे काही फराळ घेतो त्याने आपलं शरीर सुदृढ होतं. पण भावनिक आणि वैचारिक फराळाने आपलं मेंदू, आपलं मन सुदृढ होते, आनंददायी होते. तर ह्या वैचारिक फराळाच्या अनुषंगानं मी आज आपल्याला बोलणार आहे. एकमेकाला आपण वैचारिक फराळ कसा दिला पाहिजे, भावनिक फराळ कसा दिला पाहिजे. जो फराळ आपल्या भावनेची उंची वाढवतो, मनाची विशालता वाढवतो, विचाराची उंची वाढवतो. विचाराची आणि भावनेची उंची वाढली ना आपल्या, की आपल्या व्यक्तिमत्वाची उंची वाढत असते. आणि यासाठी हा भावनिक फराळ अतिशय गरजेचा आहे. त्यासाठी मन आनंदी राहील, मन तृप्त राहील, मन समाधान राहील, अशा भावना आणि असे विचार आपल्याला वेचावे लागतील. मग तुकोबारायांनी सुद्धा सांगून ठेवलेले आहे, वेचिते वचन जेणे राहे समाधान. कारण खाऊन समाधान झालं बाबा असं म्हणता की नाही आपण काही पदार्थ, पण जे काही विचार ऐकल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे. कोणाचे विचार ऐकता, तुमच्या सहवासात जी माणसं असतात ती तुम्हाला कोणता फराळ देतात? विचाराचा, भावनेचा. ज्यांच्या कुटुंबामध्ये किंवा ज्यांच्या गल्लीमध्ये, ज्या समाजामध्ये तुमच्या सहवासातील व्यक्ती तुम्हाला जर प्रेरणादायी विचार देत असतील, उत्साहवर्धक विचार देत असतील, प्रगतिशील विचार देत असतील, तुमची उदासीनता, निराशा दूर करणाऱ्या विचाराची देत असतील, सकारात्मक भावना तुम्हाला प्रदान करत असतील, तर तुमचं वैचारिक आणि भावनिक आरोग्य उत्तम राहते. असा कसा फराळ, आणि तो फराळ आपण कसा द्यावा, इतरांनी कसा द्यावा, हे देखील आपल्याला या निमित्तानं माहिती पाहिजे. आता या फराळानं आपल्याला आनंदी करायचं आहे. वैचारिक फराळ आणि भावनिक फराळानं आनंदी कसं राहील माणूस, या संदर्भात आधी बघूया आपण. तर एक आनंद ही एक जाणीव आहे, सुख ही एक जाणीव आहे. मी सुखी आहे ही एक जाणीव आहे, तसं मी आनंदी आहे ही सुद्धा एक जाणीव आहे, आणि ही सकारात्मक जाणीव आहे. ही जाणीव निर्माण करून देणं सुद्धा एक भावनिक आणि वैचारिक फराळ आहे. ही जाणीव कशी निर्माण करता येतील? तर पुढच्या व्यक्तीच्या चांगुलपणाची जाणीव करून देणं, त्याच्या जीवनातील संचिताची, म्हणजे त्याच्याकडे जे काही उपलब्ध आहे त्याची जाणीव करून देणं, त्याने मिळवलेल्या यशाची जाणीव करून देणं, त्याच्या क्षमता, कौशल्य, सद्गुणाची जाणीव आपण करून दिली, आणि मग जाणीव ती माणसाला सुखद वाटते. मग ती जाणीव, आणि मग माणूस ज्या अभावातून संचिताची जाणीव करून दिली की जे आपलं वंचितपण आपलं दूर होत असतं.
भावनिकदृष्ट्या वंचित, आपल्याकडे काहीच नाही असं जे वाटायला लागतं ना, तर आपल्याकडे काही खूप काय आहे याची जेव्हा जाणीव करून दिली जाते, तेव्हा त्यांच्यामध्ये जे संचिताची जाणीव झाली की माणूस लढायला तयार होतो, कार्य करायला तयार होतो, सक्रिय होतो, आत्मविश्वास वाढतो. आणि मग माणूस जेव्हा आत्मविश्वास वाढतो ना माणसाचा, तेव्हा माणूस आनंदी राहतो. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून दिलेली आहे. मग गर्भगडीत झालेला, रडवलेला, रडका चेहरा झालेला आणि उदास निराश झालेला अर्जुन पुन्हा लढण्यासाठी तयार होतो. इथं मी काही लढायला शिकवणं हा माझा उद्देश नाही, फक्त ते एक उदाहरण देणे एवढाच उद्देश आहे. आणि त्या लढण्याचे काय दुष्परिणाम महाभारताचे आपण बघितलेले आहे. कारण युद्धाने, या जगाला युद्ध नको आहे, या जगाला बुद्ध हवा आहे. म्हणजे बुद्ध हवा आहे म्हणजे अहिंसा तत्व हवा आहे, बंधुत्व हे तत्व हवं आहे, प्रेम हे तत्व हवं आहे, समता हे तत्व हवं आहे, सद्भावना हे तत्व हवं आहे. तरच सुख, शांती आणि समाधान लाभते. ही जगाचीच गरज आहे. आता याचा अर्थ पुढचे जर तसे येत असतील, आले अंगावर घेतली सिंगावर, हे तत्व कधी कधी पाळावं लागतं, ते अनिवार्य म्हणून. तर मी या निमित्तानं आपल्याला सांगत होतो की तुम्हाला तुमच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी माणसं म्हणजे तुम्हाला चांगला वैचारिक आणि भावनिक फराळ देणारी माणसं आहेत. बघा, काही माणसं तुम्हाला भेटल्यानंतर तसा फराळ देत असतात. वा छान सर, वा, म्हणजे असं सांगतात, तुमच्या चांगुलपणाची आठवण करून देतात, तुमच्या कार्याची आठवण करून देतात, तुमचं काम चांगलं चाललंय बरं का, वा, त्याचा फार उपयोग झालेला आहे. आणि ती माणसं तुमच्या भावविश्वात प्रवेश करतात. वैचारिक आणि भावनिक फराळ देणारी माणसं तुमच्या भावविश्वात प्रवास करतात, तुमच्या विचाराचा एक भाग बनतात. मग त्यांची आठवण येते तुम्हाला. एकदा माझ्या यशाचा राजमार्ग या ग्रंथ एक आठवण म्हणून मी तुम्हाला सांगतो. एक सर भेटले ना, रचना काळे सर म्हणून. आता ते नाही त्या जगामध्ये. आणि म्हणले की तुमचं मी पुस्तक वाचले, छान आहे म्हणले. धन्यवाद सर म्हटलं. ते पुढं म्हणाले की पुस्तक मी ते साधं वाचत नाही, देवघरात ठेवलेलं आहे. बरं म्हटलं. देवघरात ठेवलं म्हणजे ठेवून पूजा करत नाही, तर मी ते दररोज पोथी जशी लोक वाचतात तसं एका कपड्यामध्ये ठेवून मी ते वाचतो, असं त्याने मला ती आठवण सांगितली होती. आता ही आठवण मला का आठवली, तर मला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालं त्यांच्या तसं सांगण्यावरून. किंवा प्राचार्य डॉक्टर राम जाधव सर, तर ते पुन्हा प्रेरणा या काव्यसंग्रहातल्या कविता त्यांनी वाचल्या. तुमच्या कविता छान आहेत असं ते म्हणाले मला. धन्यवाद सर म्हणालो. त्यानंतर त्यांनी म्हणाले, हे सहज म्हणालो मी, कारण दुसऱ्याने जरी कौतुक केलं तर मी फार हुरळून जात नाही, आणि अपमान केलं तर फार कोलमडून पडत नाही. ठीक आहे म्हणतो, वेदना तर होतात, अपमान केल्यानंतर थोडा वेळ होतात, पण त्यानंतर मी त्यातून बाहेर येण्याची कला माझ्याकडे आहे. येतो मी लवकर. कधी थोडा वेळही लागू शकतो, पण येतो त्यातून बाहेर. मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे. मग त्यांनी सांगितलं मला की ते छान आहे. एवढं छान, मला थोडं अजून त्यांना वाटलं की यांना एवढं काही लक्षात आलं नाही, म्हणून त्यांनी परत मला सांगितलं की ते कविता मी केवळ वाचून बाजूला ठेवल्या नाही, तर त्यातल्या ज्या प्रेरणादायी काव्यपंक्ती आहेत अशा लिहून ठेवलेल्या आहेत. आणि मग ते लिहून ठेवलेल्या डायरीतल्या कागद आणि काही डायरीवर लिहून ठेवलेलं होतं, त्याने मला ते दाखवलं. आणि हे अशा ओळी मग खरंच मला बळ देतात सर, असं ते अतिशय प्रामाणिकपणे म्हणाले. खरं तर माझ्याकडून त्यांना कुठलाही स्वार्थ साधून घेण्याचा हेतूच नव्हता. काय हेतू असणार आहे? छोटा माणूस मोठ्या माणसाला काय देऊ शकणार आहे?
तर मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की मग पण मला ती गोष्ट खूप भावली की यातून काय माणसाला एक आत्मबळ वाढतं, आत्मविश्वास वाढतो आणि आपण काहीतरी चांगलं करतोय यासाठी एक प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळतं आणि माणूस चांगल्या गोष्टी करायला लागतो. कारण काही जणांना याची जाणीव नसते किंवा काही जणांना हे वैचारिक फराळ आणि भावनिक फराळ कसं द्यावं हे माहिती नसते, ते दिले जात नाहीत. पण आपणच आपल्याला भावनिक आणि वैचारिक फराळ दिला पाहिजे ना. तुम्हाला काही सगळेच जण सतत काही प्रेरणा प्रोत्साहन देत बसणार आहेत का? तुमच्या घराभोवती दिवे लावत बसणार आहेत का? नाही ना. तुम्हाला तुमच्या घरातला अंधार दूर करण्यासाठी तुम्हाला दिवा लावावा लागेल. तसा आता दीप भव स्वयंप्रकाशित व्हावा हा तथागतांचा जो संदेश आहे या अर्थानं आपण घेतला पाहिजे. तर आपणच आपल्याला वैचारिक फराळ दिला पाहिजे. मग तर कसा द्यायचा तो वैचारिक फराळ स्वतःला वैचारिक फराळ देण्यासाठी आपल्याला सेल्फ टॉक, स्वतःसाठी प्रेरणादायी वाक्ये आपण बोलले पाहिजे. आपल्या क्षमता, आपल्या कौशल्यांचा शोध घेऊन त्या क्षमता आणि कौशल्याची जाणीव स्वतःला करून दिली पाहिजे. आपण केलेल्या कामाची यादी करा, जे खरंच उपकारक आहेत, ज्याच्यामुळे इतरांना मदत झालेली आहे आणि तुम्हालाही पुढे 2 पावलं टाकण्यासाठी मदत झालेली आहे. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या लिहून काढा आणि ते वाचा. तुम्हाला आत्मबळ वाढवतात, तुम्हाला आनंदी फराळ देतात. आनंदी शिदा शासनाचा असतो, ते शिदाचं काय खरं आहे. परंतु आपला शिदा आपल्याला असा दिला पाहिजे आनंदाचा, हे तुम्हाला मी सांगतो. तर हे तुम्हाला दुसरा एक महत्वाचा मुद्दा या निमित्ताने मी सांगतो. आपल्या जीवनात लहानपणापासूनच्या आत्तापर्यंतच्या ज्या काही रमणीय आठवणी आहेत, प्रेरणादायी आठवणी आहेत, प्रोत्साहन वाढवणाऱ्या आठवणी आहेत, आत्मबळ वाढवणाऱ्या आठवणी आहेत, त्यांचं लेखन केलं पाहिजे. कोणाला दाखवायचं का दाखवायचं नाही हा तुमचा निर्णय आहे, पण स्वतःला नक्की दाखवा. काही जण आपल्या रम्य आठवणी करतात, मग त्यातून आत्मचरित्र व्हायला लागतं. त्याचा उपयोग तुमच्यासाठी तर होणारच आहे, पण समाजासाठी होणार आहेत. कारण तुमच्या ह्या रम्य आठवणी ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर त्यांच्या रम्य आठवणी जागा होतात आणि ते आनंदी होतात. म्हणजे हा एक प्रकारचा तुम्ही दिलेला वैचारिक फराळच आहे समाजाला, आनंदी भावनिक फराळच आहे. आता बघा, आपल्या काही रम्य आठवणी असतात प्रत्येकाच्या जीवनामधल्या. आपण जे लहानपणी जे खेळ खेळत होतो उन्हातानामध्ये, फारसे साधनही नसायचे ना. क्रिकेटला ग्राउंड नसायचं. ग्राउंड तयार करण्यासाठी पाणी नेऊन टाकणं, त्याच्यावर गुळी टाकणं, त्यानंतर ते ग्राउंड करण्याचा प्रयत्न करणं. चेंडू नसायचा, चिंदकाचा चेंडू तयार करणं आणि बॅट कुठली, बाजारातली कुठली बॅट आहे तेच कुठले तरी एखादं लाकूड घ्यायचं, त्यालाच बॅट तयार करायचे. आणि हे अशा अवस्थेमध्ये सुद्धा जे त्रिफळा आहे ते काटकं उभं करणे, यातही किती आनंद घेतलाय आपण. अशा कितीतरी रम्य आठवणी तुमच्याही असतील. काही वस्तूविषयी असतील, काही व्यक्तीविषयी असतील, खेळाविषयी असतील, काही गमती जमती जीवनामधल्या घडलेल्या असतील. आपण हे विसरून चाललोय. लक्षात ठेवा, धन फेकून देऊन तुम्ही धनवान कसं होणार आहात? तसं आनंदाची आठवणी तुम्ही फेकून देऊन मग दुःखद आठवणी घेऊन तुम्ही जगणार आहात की काय? दुःखद आठवणीवर सुखद आठवणी हा इलाज असतो. तुम्ही जेव्हा सुखद आठवणीनं भरलेला असतात तेव्हा दुःखद आठवणी जवळ फिरकत नाहीत. जेव्हा घरातल्या रूममध्ये जर दिवा लावला तर अंधार फिरकत नाही आत, जोपर्यंत दिवा आहे तोपर्यंत. तसं तुमच्या मनामध्ये जोपर्यंत सकारात्मक भावना, सकारात्मक विचार, सकारात्मक कल्पना, सकारात्मक आठवणी घोळत असतील तर दुःखद आठवणीनं जे तुमचं दळण होते ते थांबते. यासाठी जाणीवपूर्वक हे प्रयत्न करायला पाहिजे.
मार्केटमध्ये शॉपिंगला गेल्यानंच आनंद मिळतो असं नाही, किंवा भारी भारी इम्प्रेशन मारल्यानंच आनंद मिळतोय असं नाही. इम्प्रेशन मारणं लोकांना च्या प्रतिसादावर अवलंबून असतं. आणि लोक जर तुम्ही इम्प्रेशन मारण्यासाठीच हा पोशाख घातलेला आहे, इम्प्रेशन मारण्यासाठीचे नाटकं केलेले आहेत असं जर वाटलं ना, लोक मुद्दामून तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत. एक बाई मला इम्प्रेशन मारायची, माझ्याकडे असं, माझ्याकडं तसं, माझ्याकडं असं, मला माझ्याकडं असं असते, आमचं असं असते, आमचं तसं असतं, ही सांगण्याची तिला फार सवय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिचा धंदा एकच, मी कशी मोठी, आम्ही कसे मोठे, मी कशी मोठी, आम्ही कसे मोठे, एकच. कंटाळून गेले लोक. मग एकदा तिनं असा पोशाख वगैरे असे चांगलं घालून गेले, दागिने घालून, कोणीच बघेना, मुद्दामून बघत नाहीत. कुत्र्याच्या शेपटावर जोरात पाय दिले, कुत्र तेव्हा तरी बघतील म्हणजे अरे हडा 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 म्हणले, झालं. लक्षात आलं काय, तर हा इतरांना कमी लेखण्यासाठी आपण जे करतो ते आपण देखावे करत असो, इतरांना कमी लेखण्यासाठी आपण जर देखावे करत असो तर त्यातून आनंद निर्माण होऊ शकत नाही. इतरांना सन्मान देण्यासाठी जे काही कृतीयुक्ती तुम्ही कराल त्यातून त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद निर्माण होईल, तो आनंद बघण्यामध्ये आनंद आहे. हा खरा वैचारिक फराळ आहे, हा आनंदी फराळ आहे. आणखीन एक, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असतो, याची आपण जाणीव करून घेतली पाहिजे. वाळूवरून चालण्यामध्ये, गंगेला आम्ही जायचो, बरबड्याच्या गंगेला लहानपणी. खरं तर दरेगावहून बरबडला चालत जायचो. माईसोबत जाण्यामध्ये एक आनंद होता, गोष्टी ऐकण्यात एक आनंद होता माईसोबत. मग तर त्या वाळूवर मस्त आनंद वाटायचा, छान वाटायचं. एक म्हणजे तुम्हाला या निमित्तानं सांगतो, तिथलं महादेवाचं मंदिर, बळीचं मंदिर, काय बळी त्यांच्या भावाचं काहीतरी आहे, ते बळीरामाचं मंदिर काहीतरी असं म्हणतात. तिथं ते महादेवाच्या खाली आहे. आता ते बालपणची आठवण आहे, ते पूर्णतः आठवत नाही मला. खरं तर अशा काही आठवणी विसरतात. तर हे आठवणींचा विसर पडू नये असं मी तुम्हाला आताही म्हणायलो, तर आपण ह्या आठवणी लिहून ठेवल्या पाहिजे. यातून खरा एक आनंद आपल्याला मिळतो. मी उगवता सूर्य बघायचं, मावळता सूर्य बघायचा, उगवता चंद्र, चांदण्या, झोपल्यानंतर आपण आकाशामध्ये चांदण्या बघणं सोडूनच दिले, तर दुसऱ्याच चांदण्या डोळ्यासमोर यायला लागल्यात आताच्या परिस्थितीमध्ये युवकांच्या. तर सांगायचा हेतू असा आहे, या निसर्गासोबत रममान होणं, निसर्गाशी समरस होण्यामध्ये जो काही आनंद आहे, वाहता झरा पाहणं, झरे काढणं, पाणी वाहताना पाहणं, फुलं पाहणं, सुगंध पाहणं, वेगवेगळे फळं बघणं, फळांचा आस्वाद घेणं, माळावर जाणं, माळावरचा मोर पाहणं, तिथले हरिण पाहणं, वेगवेगळे पक्षी, त्यांचा आवाज, ते उंचीवर, माळावर उंचीवर गेल्यानंतरची दिसणारी सगळी शेती, गावं, ह्या सगळ्या गोष्टीत आनंद आहे. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला मनाला करून देणं, त्यामध्ये रममान होणं, हा आनंद आहे. काय सगळ्या कोणीतरी मान देत नाही, कोणीतरी कामक देत नाही, हिनंच पुढं गेली, त्यानंच पुढं गेला. अरे जाऊ दे, कुठे पुढं गेलं तर कुठं जाणार आहे, शमशानातच भेटणारच आहे सगळेजण सगळ्यांना. तर जीवनाचा आनंद घेत जगणं महत्वाचं आहे. दाखवेगिरी करणं जगण्याला काही अर्थ असत नाही. तर दुसरी महत्वाची गोष्ट आपण एक बघितलं पाहिजे की प्रत्येकाने आपले एक ध्येय, आपल्याला जे काही साध्य करायचं आहे त्याला ध्येय म्हणतात. ते अधिक परिणाम त्याचा मात्र लक्षात ठेवा, तो कायदेशीर असला पाहिजे ध्येय. आपल्यासाठी, समाजासाठी उपकारक असलं पाहिजे.
हे लक्षात ठेवा. आणि त्या ध्येयपूर्तीसाठी आपण मग्न झालं पाहिजे. सगळ्याच अनेक प्रकारचे ध्येय असू शकतात, पण आपल्याला जे काही पचेल, परवडेल, असं जमेल असं एखादं ध्येय ठेवून त्या ध्येयपूर्तीसाठी मग्न राहणं हा खरा तुम्हाला आनंद असेल तुमच्या जीवनामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी, आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगून थांबणार आहे की तुमच्या जीवनामध्ये एखादी तरी गोष्ट तुम्ही निखळ सेवा म्हणून केली पाहिजे. निखळ सेवा. इथं दाभोळचा एक व्यक्ती आहे, कुत्र्यांना भाकरी टाकतो. कोण काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तो कुत्र्याला भाकरी घेऊन जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्यांच्या कुत्रे त्याच्यासोबत येतात. तिथं खूप वाट बघत असतात आतुरतेने. आणि ते जेव्हा टाकतो भाकरी तेव्हा त्याला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्या कुत्र्यांना जे वाटणारा आनंद आहे ना, तो विलक्षण असतो. खरं तर त्या भाकरीची किंमत मी काढत बसत नाही, पण त्या किमतीपेक्षा कितीतरी किंमत तुम्ही तुमच्या नातेवाईकाला वस्तू देताल, पैसे देत असाल, त्यांचे चेहरे तितके फुललेले दिसतात का? नाही, कमीच आहे, इतकंच आहे, तितकंच आहे. कच्च करून तुम्हाला टच तुम्हाला वेदना देण्याचं काम. म्हणून कुठल्या तरी एखाद्या दिवशी किमान जिथं निखळ आनंद तुम्हालाही घेता येतो आणि त्यांनाही देता येतो, अशा काही पशूंची, पक्ष्यांची असेल किंवा समाजातली एखाद्या घटकांची सेवा असेल, ती मग तुम्ही विचार देऊन सेवा करू शकता. तुमची क्षमता असूनच असेल ते द्या. भिकाऱ्याचे निर्मूलन करण्याचं काम करताना तुम्हाला उद्या भीक मागायची, रस्त्यावर बसण्याची वेळ येऊ नये याची जाणीव ठेवा. म्हणजे व्यवहारही तो खूप महत्त्वाचा आहे, ही याची जाणीव ठेवा. मला आपल्याला एक समजा उत्पन्नातला 0.5% भाग हा सेवेसाठी तुम्ही आर्थिक देऊ शकता. आणि वेळेचा भाग जो तुम्हाला तुमची जी काही ड्युटी असते, जो काम आहे करून एखादा तास, अर्धा तास, एखादी स्वच्छता करणं असेल, स्वच्छता केली की छान वाटतं. काही जणांची आमच्या गावात मारुतीच्या परिसरात मंदिराच्या बाजूला स्वच्छता करण्याचं काही जण काम करत असतात. मी लहानपणापासून ते झाडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर खूप छान आनंद येते. त्यांना कोणी पैसे देत नाही, पण त्याने एक भाव म्हणून ते झाडतात. आता तुम्ही या झाडण्याला कोणी गुलामी म्हणू शकेल, कोणी काय नावं ठेवायचे ठेवू देते, ज्याचा त्याचा स्वातंत्र्याचा भाग आहे. पण त्यांना जो विलक्षण आनंद येतो, त्या आनंदाची किंमत काय करणार आहोत? त्यांना कोणी बळजबरी करत नाही झाडांना. आपण आपल्या देशामध्ये काय केलेलं आहे, काही कामांना तुच्छता लेखल्यामुळे, काही कामं कमी दर्जाचे लेखल्यामुळे, आणि विशेषतः स्वच्छतेचे काम आमच्या देशात कमी दर्जाचे लेखण्याचं पाप करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे हा देश जगाच्या तुलनेतून, अनेक देशाच्या तुलनेत स्वच्छतेच्या पाठीमागं मागे आहे. तरी संत गाडगेबाबांनी फार महत्त्वाचं काम केलं. महाराष्ट्रामध्ये R.R. पाटलांनी काम केलं. सध्या मोदीजी जे काही जाणीव जागृतीचं काम त्यांनी सुद्धा हाती घेतलं होतं, आजही ते काही प्रमाणामध्ये चालूच आहे. तर हा जो संदेश आहे स्वच्छतेचा, तो खूप महत्त्वाचा आहे. काही प्रमाणामध्ये कोरोनाने स्वच्छता राहायला फार चांगलं शिकवले माणसांना. कोरोनाचाही या निमित्तानं कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल. मग तर मला सांगायचा हा एक मुद्दा आहे की तुम्हाला काही एक सेवा भाव म्हणून त्याच्याकडे लोक कोणत्या नजरेनं पाहतात, पण तुम्हाला तृप्त वाटत असेल, तुम्हाला ते आनंददायी वाटत असेल आणि इतरांना फायदा होत असेल, ती सेवा. आणि जगामध्ये जी माणसं मोठी झाली ती मेवा घेणारी नाहीये, तर सेवा देणारी माणसं पूजनीय झाली. कुठल्याही तुमच्याकडून लुबाडून घेणाऱ्यांचे घरामध्ये फोटो कोणी लावले गेले नाहीत. घरामध्ये तुम्हाला ज्यांच्यामुळं मदत झाली
त्यांच्या विचारामुळे, त्यांच्या कार्यामुळे त्यांचेच महापुरुषांचे फोटो तुमच्या घरामध्ये दिसतील किंवा त्यांचेच स्मारक दिसतील, त्यांचेच तुम्हाला पुतळे दिसतील. लुबाडणाऱ्या आणि मड्यावरचं लोणी खाणाऱ्या अवलादीचे फोटो कोणी लावत नसतात. लक्षात आलं? म्हणून मी तुम्हाला सांगत होतो ते की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत निखळ सेवा, त्यासाठी एखादा उपक्रम आपण राबवला पाहिजे, जे की अतिशय त्या उपक्रमातून जी काय उपलब्धी त्या उपक्रमातून तुम्हाला एक आनंद मिळत असतो. म्हणून उपक्रमशील राहायला पाहिजे. समाजातलं उपद्रवी मूल्य घटक कमी करण्यासाठी उपक्रम फार काम करतात. म्हणून एखादा तर प्रत्येकाने उपक्रम राबवला पाहिजे. आम्ही आता गेल्या अनेक वर्षापासून हे ज्ञानदीपाची दीपवाळी उपक्रम राबवतो, ग्रंथ भेट देण्याचा उपक्रम राबवतो, निसर्गाच्या सहवासात व्यक्तिमत्व विकास हा सुद्धा उपक्रम आहेच, हे मार्गदर्शन करण्याचाही उपक्रम आहेच. अशा काही उपक्रमाचा, झाडं लावण्याचा उपक्रम आहे. लोक म्हणतात त्यातून तुला काय मिळते? मला आनंद मिळतो, बस, बाकी काय नाही. तर आपल्याला हा असा आनंद तुम्हालाही काही अनेक जण करतात, मीच करतो असं नाही, अनेक जण वेगवेगळे उपक्रम राबवतात. त्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत. सगळ्यांना पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुम्हाला इतरांपर्यंत पाठवावा अशी इच्छा असेल तर पाठवा. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.